आज कशाला चप्पल घेऊन गेलती? अरे चप्पल धुली. काय जोरात तयारी आहे तुझी? होय साबण लावून धुली. होय वजनात आहे. हा कुठं जायचंय फिरायला? नाशिकला. आलं लय दिवसाचं आता आज स्वप्न पूर्ण होते म्हण की. आज ते लय दिवस झालं भुकलं बाबा पण आज आला एवढं. तर मित्रांनो आजी बघितलं का की बाहेर फिरायला जायचंय म्हणून सगळं चप्पल विप्पल धुवून बिन एकदम चकाचक टकाटक साडी बिडी घालून तयार आहे नुसती. सकाळ सकाळ उठली इथं मस्तपैकी तुळशीला उदबत्ती लावली तुळशीची पूजा केली का नाही अजय? चला गणपतीची आरती केली. झालं का मग? आता झाली का? आता सगळं तुमची आंघोळ होऊ द्या. आंघोळ झाली निघायचं. नाश्ता करायला तुम्ही. अजय काय करली? स्वेटरची घडी घालते. स्वेटर कुठे घेऊन चालली तू? अरे थंडी वाजल्यावर घालायचं. घ्यायला गे संग. कुठं? नाशिकला. एवढी मोठी पिशवी घेतली? मग आता सगळं बसायला नको. एवढ्या मोठी पिशवी आपण एक दिवसासाठी चाललोय अजय. मग चोळी ही साडी कशाला? आता इथं काय राहायचं नाही आपल्याला. आंघोळ केली तर सगळं लोकांचं मागून आपली तयारीत जावं. अरे बापरे हे पण घेतले का म्हणते? तुम्ही नाग पांगले ना पण मला धुले म्हणून घेतले. चांगलं धुले. बघ किती बसवले तू. कसं बसवलं बघ केवढी मोठी. तर मित्रांनो बघा एवढी मोठी पिशवी घेतली आजीने. एक दिवसासाठी चालली नाशिकला. लावू दे. अरे बापरे चेन पण लावायची तुला? लागली का? चालली का? झाली. गाडीत आता बाटली पाण्याची. पाण्याची बाटली विकत घ्यायच्या नको का? अरे 2 बाटल्या किती झाले? 40. यायचं 4 येताना 40 किती झाले? 80. 20 कमी 80. 20 कमी 100. आणि तेवढ्याच काय खाल्लं ते पोटात जात नाही. तिथं ते पाणी चवीच असतं का? हे पाणी ऐकतं. मग आपलं पाणी घरून घ्यायचं. पिशव्या घ्यायचं. काय ग? अरे ह्याला गुंडी लाव. कसली गुंडी असते वयाला? छत्रीला. का? गुंडी. छत्री बित्री कशाला पाहिजे तवा? पाऊस आला तर नसतो येत पाऊस. येत असतो. कार मधनं चालली पाऊस येते. अरे खाली उतरल्यावर तुम्ही जाऊन येऊ शकता. ते पण जाऊन येऊ शकतात. आता गेले पुढे जाऊ पहिल्यांदा. तुम्ही ना आज त्र्यंबकला जा आणि उद्या सोमवार म्हणजे गर्दी असते. त्र्यंबकेश्वर जा तसं येता सुलावाईचं आणि उद्या वंडीला जा. आजच्याच काही जमणार नाही. अरे सगळं आज तुम्हाला जायलाच आता किती 4 वाजता पोहोचायला. काकाच्या मार्गदर्शनासाठी आम्ही चाललो. काकांनी मित्रांनी सांगितलं आपल्याला वेदांना सांगितलं की शिवला सांगितलं आमच्यासाठी काही नव्हतं. मी गेल्यावर पाहिजेच तुमच्यासाठी घेऊन जेव्हा जातो तेव्हा. हो चला चला ऑल द बेस्ट. का सुया लागले तुला एवढं? ककडी मकडी त्यात काय अजय ककडी नाही. ती चौक. काय चौक? कुठलं चौक? 3 हाती चौक. सोने चौक. हसू काय आलाय तुला आज एवढं? का फिरायला चालली बाहेर म्हणून? आज दौऱ्यावर चालली म्हणून हसू यायला का? दौऱ्यावर. मग दौऱ्यावर चालल्यावर कुणाला बी हसू येते बाहेर निघाल्यावर. डोळ्याला पाणी असतं हसते. काय नाही. कशामुळे हसते अजय? तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आपण चाललेलो आहे नाशिकला. तुम्हाला त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन आपण घडवून देणार आहे अगदी जवळून. जावा. तर मित्रांनो आजीची मस्करी केली तर आजी काय गाडीतच बसेल. आजी रागावली आमच्यावरती. ओळख चांगली काय सोडायला येते बावीत. चल की आजी. आजो आज ए आज चल की. कंबरच पडले की माझ्याकडून. चल की. उघडे कुठं उतरायला लागली होती? आता हे गाडी उघडा म्हणलं तो उघड नाही. धरे तेवढ्यात घे तुझं. ना हाय वळे. तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही नाशिकमध्ये इथं त्र्यंबकेश्वरला आलो त्यावेळेस खूप अडचणीमध्ये म्हणजे अडकलो आणि त्याच्यात
तोपर्यंत हे बाबा धावून आले. आणि मित्रांनो, यांनी एवढ्या गल्ली बोळातनं आम्हाला रस्ता काढत आणलं ना की प्रमाणाच्या बाहेर. त्यांना मी म्हणलं चला चहा पाणी पाचतो वगैरे, तर नाही, म्हणजे की ते म्हणले यूट्यूब चॅनल बघतो. तर खूप छान वाटलं मित्रांनो की म्हणजे एवढ्या लांब त्यांनी घेऊन आले, प्लस इथं पार्किंगला जागा वगैरे दिली लगेचच 1 मिनिटामध्ये. ऑलरेडी उशीर झाला होता. काय बाबा नाव तुमचं? मी मुख्य मंदिरात. अच्छा, सागर शास्त्री शुक्ल. सागर शास्त्री. मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही तिथल्या रिक्षावाल्यांना विचारत होतो ना, तर त्यावेळेस ते खूप वेगवेगळे रस्ते सांगत होते आम्हाला, म्हणजे एवढे लागतील तेवढे लागतील, असं तसं, 500 द्या 200 द्या. परंतु यांनी मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे पैशाची एक्सपेक्टेशन न ठेवता मला रस्ता सांगितला, दाखवला. म्हणजे खूप छान वाटलं, म्हणजे की महादेवानंच साक्षात आम्हाला पाठवल्यासारखं असं वाटायला लागलं खरं तर. बालाजी मोरे, थँक्यू सो मच. चला, देव ठेवून आलं बाय, महादेवासारखं आलं बाय. होय, ह्यांनी कुठल्या गल्लीतनं रस्ता दाखवला? बघ चल, इथनंच रस्ता आहे आता दाखव. आलं बाय, आले. चल दे. तर मित्रांनो, खूप आतनं रस्ता किचकट होता आणि इथून तुम्ही पुढे निघाले का डाव्या हाताने वाढायचं. रिटर्न कसं जायचं? तसंच त्या रोडने इकडून सरळ का असं? नाही, इकडे नाही, हा, इकडे. अच्छा, इकडून सरळ जायचं. तलावाला डावा आहे. बर, डाव्या हातानेच वाढा. सरळ सरळ डायरेक्ट नाशिक निघाल बाहेर. बर, डायरेक्ट बाहेर गावाच्या. बर. तर मित्रांनो, एवढ्या लांबून त्यांनी चालत आणलं ना, एवढं गल्ली होती की प्रमाणाच्या बाहेर, पण कडेपर्यंत आले. नाही, पुण्यात हिंदी आणि मराठी मूवीमध्ये काम करते. पुणे. ओके. प्रॉपर पुण्याला असते ते. बर. आणि अण्णांची चावडी आहे ना, हा, इथे नेहमी येते. बर. पुण्यात कधी पण इथून पुढे आलात ना, कॉल करा की, काय प्रॉब्लेम नाही. पुण्यात स्वारगेटला माझं महाई सेवा केंद्र आहे. फार कमी, खूप कमी. राव, तुम्ही लई देवासारखं धावून आला तो. 1 मिनिट तुमची बघितलं ना. होय. मित्रांनो, शास्त्री बुवाने डायरेक्ट आम्हाला एंट्रीच घडवली. खूप खतरनाक VIP दर्शन म्हणजे घडवून दिलं की रांगेत जर आम्हाला थांबायला लागलं असतं तर 2 तास लागले असते, पण शास्त्री बुवांनी आम्हाला फक्त अवघ्या 2 मिनिटाला. अरे आजी, मी इथं सिनियर आहे. मला 22-25 वर्ष झाले सेवेमध्ये. महादेवाची सेवा करता महादेव चला. तर 5 मिनिटामध्ये आम्हाला फक्त दर्शन घडवलंय. काय विषय. सिनियर आहे मी इथे. सगळे ऑफिसर लोक मला घाबरतात. मोबाईल 9112. हे पाय बरं इतके दाखले धारून
खाली लागेल. मी पण तुमच्याच परिवारातला. मी सांगितलं तुम्हाला जगताप नंतर तुंगार झाले. हे शिवाजी महाराजांच्या वेळेला आम्हाला हे मिळालेलं होतं. अच्छा बरं. देशमुख ते जावळीचे चंद्रराव मोरे, त्याच्यानंतर देऊचे मोरे, नंतर आम्ही नंतर हदगडचे मोरे, बरोबर, नाशिक जवळ झाले. सर्व एकमेकांचं येतो बापू. थँक्यू सो मच. या आता घरी जाणार का? हो तुमच्या नाही आहे गाडी घरी. बरं नाशिक नंतर शास्त्री भवन असते तर पुण्याची सुद्धा ओळख झाली आणि खरंच म्हणजे जाऊन आली आणि यांनी जे दर्शन घडलं. आज दर्शन कसं घडलं? घडलं बाबा. कसं घडलं शास्त्री भवनमुळे? हा बघ बरं असं असतं बघ. तर त्यांच्यामुळं भारी घडलं आणि मस्तपैकी सगळं घडलं. सगळं घडलं, सगळं गिच्चळ बघायला मिळलं. एका 5 मिनिटामध्ये आजच्या क्षणामध्ये आम्हाला दर्शन भेटले. मित्रांनो मी गाडीवरचं नाव वाचलं ना निश्चित, पण ओळख नसल्यामुळे काय म्हणलं आता बोलावं कसं. काही नाव वेगळं वाटतं ना. बरोबर. नाही किंवा का कोण आहे काय का बरं विचारतोय. नाही तसं काय आपले माणसं असल्यावर ओळख आपल्याला. तर मित्रांनो हा संपूर्ण परिसर आहे मंदिराचा. खूप छान आहे मंदिर मित्रांनो. भेट द्यायला विसरू नका. तिथून मेन एंट्रन्स गेट आहे. मेन एंट्रन्स गेट आहे मित्रांनो. हे संपूर्ण मंदिराचा आतला भाग आहे आणि खूप छान VIP पद्धतीचं दर्शन आपल्याला घडलंय मित्रांनो. फक्त आणि फक्त शास्त्री भवनमुळे. कडपासून म्हणजे अक्षरशः गाडी इथून घ्या. इथं उभे राहा. इकडं फोटो काढायचा आहे ना. आजी इकडं तोंड करून उभे राहा. काय सांगायचं? हो नाही हो आम्हाला नसेल. या ना तुम्ही पण शास्त्री. हॉटेल आहे सिंहगडाला पुण्यामध्ये. ते भोसले घराणे छत्रपतींच्या वंशातले. अच्छा हे घराणं. बरं. तुमची 17वी पिढी आहे म्हणजे ह्या मंदिरासाठी तुम्ही कार्यरत सेवा करता. तर मित्रांनो हे शास्त्री काका आहेत ना, यांची 17वी पिढी अक्षरशः आहे की जी अविरत म्हणजे कायमस्वरूपी सेवा करण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि मित्रांनो मी यांना म्हणलं बाबा आमच्या इच्छेनं आम्ही तुम्हाला देतोय, काहीतरी घ्या. 1 रुपयाची एक्सपेक्टेशन नाही मित्रांनो. बाहेर माणसं होती जे म्हणले 500 द्या 1000 द्या आम्ही तुम्हाला दर्शन घडवून देतो. परंतु मित्रांनो खरंच डोळ्यामधून अश्रू येण्यासारखी व्यक्ती भेटली आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता कुणाकडून सुद्धा साधी राहणी आणि मित्रांनो उच्च विचारसरणी पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आहे ते आम्हाला आज शास्त्री भवनमध्ये भेटलं. खूप छान वाटलं का नाही? विश्व कल्याणासाठी आजी पूजा करतो आम्ही. विश्व शांतीसाठी, विश्व कल्याणासाठी. कोरोनामध्ये 2 वर्ष केली इथं मंदिरामध्ये एकतात. कोरोना जाण्यासाठी, विश्व शांतीसाठी, आपल्या धर्मासाठी. मित्रांनो अशीही व्यक्ती आणखीन आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहेत. अशा लोकांना आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नर्मदा शेअर परिक्रमा पायी झाली माझी 2012 साली. पायी यात्रा 2012ला नर्मदा परिक्रमा पायी झाली. 10 महिने. चला भेटूया. संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. आपण नाशिकमध्ये पण खूप ठिकाणी प्लेसला जाणार आहोत. असं आपलं दर्शन झालेलं आहे. हे मागच्या याच्यामध्ये विश्वस्त होते धार्मिक गुरुजी. इथे देवस्थान मागच्या पंचवाटी पोल मलखांब बनाटे लाठी काठी तलवारबाजी दानपट्टा सर्व तुमची स्वतःची आहे. आता हे जसे आम्ही आमचे जे हे झाले ना सेवेमध्ये तसे शागिर्द म्हणजे त्याच्यामध्ये आमच्याबरोबर सेवेमध्ये ही सेवा काढणार विश्व कल्याणासाठी. आता ती पूजा मांडून आलेली आहे. तर विश्व शांतीसाठी पूजा चालू झाली. आत्ताची पूजा चालू आहे विष्णूची. सकाळी असते ब्रह्मदेवाची
दुपारचे जे असते ते महादेवाचे रुद्र अवतार महादेवाचे असे त्रिकाल पूजा होतात. तिने याच्यामध्ये नैवेद्य मित्रांनो इथे शास्त्री काकांनी सर्वांची आपल्याला ओळख करून दिली. प्लस खूप छान वाटलं. मंदिराचं दर्शन तर घडवलं. संपूर्ण व्हिडिओ बघत राहा असाच. आपण यूट्यूबला आजीवर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो खूप छान वाटलं, म्हणजे की अप्रतिम दर्शन झालेलं आहे. आणि तिथल्या संपूर्ण व्यक्ती जे इथले भेटलेले होते ते संपूर्ण खूपच प्रेमळ आणि व्यवस्थित आणि सहकार्य करणारे व्यक्ती होते. त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. थँक्यू सो मच. सर्व थांबा तुम्ही काढता तुझे पैसे दे ना एवढे जमा करून. शर्ट उद्या देऊ. तुम्ही पण आहे मागे या ना इकडे मागे. हा आणि हा नवरत्नाचा पांडवांच्या काळात 8.5 किलो सोन्याचा पंचमुखी आहे. 5 लोक आहेत. दर सोमवारी इथे बागाला मिळतो. इथे इथून हे पेशंटचं सगळं पुण्यामधले पेशंटचं सगळं मूर्ती समोरची पालखी पालखी येताना काही नाही, इथं जवळच आहे. या मेन गेटला तर इथं पुढच्या गेटला तर जावं लागेल मला. तिथून मंदिराच्या गेट मधून आतमध्ये येईल मी. आता की तुम्हाला रिटर्न येईल. मित्रांनो जिथून आम्हाला पिकअप केलं तिथून ते परत कडपर्यंत सोडेपर्यंत म्हणजे हे शक्यच नाही. म्हणजे हे साक्षात देव भेटल्यासारखं आहे थोडक्यात खरं सांगायचं. म्हणजे बघा ना आमच्या सोबत आले, कारण आतले रस्ते खूप वळणावळणाचे आहेत, सापडायचं नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपल्यासोबत येत आहेत, रस्त्यातनं गाडी काढून देत आहेत. तिथं पाठीमागं जो आहे ना तो तलाव आहे. कोणता तलाव आहे? आमाचली त्याला गौतम तलाव. आणि इथं बोटिंग पण आहे का? हो हो. बरं. नाही वेळेत पोहोचले ना म्हणजे एकदम रात्री खूप 2 आणि 2:30 वाजला ते टायमिंग ऑर्डर राहत होतो. हो तसं आहे. 12-12:30 पर्यंत पोहोचले म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही. 9:30-10 पर्यंत सकाळी 5ला. बर गर्दी लय लांब होती. काकाची ह्यानं झाले सळकी ओळखी. मी आर्मी स्कूलला टीचर होतो पहिले. माझे आता इंडियन नेव्ही मध्ये 2 ऑफिसर आहे, दोन्ही भाऊ. मुलं काय करतात? कोण लग्न नाही केलं मी. होय. गुरु मानतात ते सगळे फॉरेन मधल्या मुली. माकडे त्यांना शिक्षण हे करतो. होय. फॉलो करतो त्यांना आपल्या धर्माचं. 10-12 वर्षापासूनचे कॉन्टॅक्ट मधले काही आहे माझे लोक फॉरेनचे. सगळ्या मुलीच आहे. आध्यात्मिक याच्यामध्ये काही त्यांची स्वतःचा आता अमेरिकेमध्ये योगा सेंटर आहे खूप. भरपूर जणांच्या. काही इंडोनेशिया बालीला आहे, कोणी जर्मनला आहे, काही कोणी ऑस्ट्रेलियाला आहे, अमेरिका. मेडिटेशन योगा शिकवतो. इकडून गाडी वाढत इकडून रस्ता खराब आहे खूप, त्याच्यामुळे मी सरळ रोडने जाणार. राईट नाहीत ना? हो राईट. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण आयुर्वेदिक डॉक्टर आहे मी. आयुर्वेदिक डॉक्टर. ते स्किनच्या रिलेटेड काय देता का तुम्ही? स्किनच्या रिलेटेड वगैरे? स्किनला मग सोपं आहे. काय? दुधामध्ये हळद टाकायची आणि बिगर साखरेचं दूध घ्यायचं रोज. प्यायचं का? हो. रात्री झोपताना किती? 1 ग्लास. एक बदाम वगैरे उगाळून टाकायचा त्याच्यात, अक्रोड वगैरे. आणि जास्ती मसालेदार तेलकट खाऊ नका. आणि मग हे होत नाही स्किनला प्रॉब्लेम. चेहरा तेज ठेवण्यासाठी त्याच्यासाठी तेच ना. बीटरूट उकडून खात जा. बीटरूट उकडून खायचं. नंतर सफरचंद खायचं, डाळिंब खायचं, खजूर, संत्री, मोस्ट गोड असेल खायचं. द्राक्ष वगैरे खाऊ नका. द्राक्ष जास्ती. आणि तुमचं इथं उतरतो. इथून तुम्हाला सरळ जायचं. लांबणी तुम्ही आणि तुम्हाला परत काही नाही. आता तुम्ही इथून सरळ जाणार ना, सरळ रूट आहे. बरोबर. नाशिक डायरेक्ट. नाशिक डायरेक्ट.
कुठेच वाढायचं नाही. इथे उतरतो. थँक्यू सो मच. बस वेलकम. पुण्यात आले कॉल करा, मिस कॉल दिलाय, व्हॉट्सअपला मेसेज केला. माझी परत या. हा येते येते एकदा का मी येणारच आहे हा भेटायला. बरं बरं पुण्याला भेट बरं. निश्चित येईल भेटायला मी. बरं बरं नक्कीच. नक्की या हा या नक्की या. चला येतो, बाय. म्हणून जा, काळजी घ्या. हो चालेल. वेलकम. येस, थँक्यू सो मच. आणि तुम्ही जरी कोणी आले तुमचे तरी मला अगोदर कॉल करा. चालेल. रात्री 10 ते 12. बर रात्री 10 ते 12 पर्यंत मी जागा असतो. बर मी झोपत नाही 12 शिवाय. बर बर चालतंय. आजच्या दिवशी मला सांगा कोणी येणार असेल तर.